हे आता बद्रीनाथच्या रस्त्याला आम्ही चाललोय। तो व्ह्यू बघा, वरून पाणी पडतंय। मिलिटरीचे ट्रक आहे। हा जो रस्ता आहे आर्मीवाले मिलिटरीवाले तेच बनवत आहेत, खूप मोठा। हा सगळा ग्लेशियर तयार झालेला आहे, म्हणजे बर्फ पाण्याचा वरून तो पाणी येत आहे आणि खाली ही नदी वाहते या साईडने पण। गाडी तिकडे पार्क केली कारण इथे झाड मला लागत नव्हते, मग इकडे झाडाखाली आम्ही थांबलो। इथं पण हा एक ग्लेशियर आहे। मस्त इथं सावलीत बसलो। हे झाड आहे एक, याच्या खाली हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण आलो आहे तर बद्रीनाथला आपण पोहोचलोय। कल्पेश्वरला सकाळी गेलो होतो, आता वाजले 2 वाजलेत आणि मग आम्ही रूम बुक केली इकडे। 4200 रुपये 4 जणांचे आहेत। आणि त्यानंतर आता फ्रेश झालं, आंघोळ केली आणि आता जातोय मंदिरात दर्शनासाठी। तर हे बघा आजूबाजूला या पद्धतीने, आणि इकडे ग्लेशियर आहे। हे असे हॉटेल्स वगैरे आहेत। चला आता मंदिराचं दर्शन घेऊया। हे बघा असे शॉप आहे, इथून तुम्ही पूजेचं सामान वगैरे घेऊ शकता। हे 4 धामचं पोस्टर आहे। त्यानंतर आपले देवीच्या मूर्ती आहे, गोमती चक्र, शंख। त्यानंतर हा आहे गोगलगाय सारखा शंख, म्हणजे याच्यात गोगलगाय असेल बघा, असा मस्त वाटतोय। आणि हे आहे नारळ, इकडचा प्रसाद जरा वेगळंच आहे। इथं भाजीपाला हाच जो आपल्याकडे भेटतो तोच आहे। त्यानंतर हे आता आलेत आपले नेपाळी ब्रह्मकमळे। चला ओके। त्याच्यानंतर हा इकडून रस्ता जायचा। इथं तर आम्हाला शांतता दिसते, पण माहित नाही मंदिराजवळ गर्दीही असू शकते। हे बघा तो समोर वॉटरफॉल दिसतोय, किती जोरात पडतोय तो। हे बघा बद्रीनाथ मंदिर, सप्तकुंड आणि ब्रह्म कपाताल। हे बघा बद्रीनाथचं हे दर्शन इथून मंदिर आपल्याला दिसतंय। हे बघा इथून आता हे टोकन घेतलं आणि हे टोकन घेऊन मग आपल्याला आता पुढे जायचंय लाईनमध्ये। एवढी लाईन आहे, लाईनमध्ये आता आपल्याला लागायचंय। चालत चालत आपण इकडे जातोय। बद्रीनाथ हे जे मंदिर आहे ते भगवान विष्णूंना समर्पित हिंदू मंदिर आहे। हे भारतातील उत्तराखंडातील बद्रीनाथ शहरामध्ये वसलेलं आहे आणि हे भगवान विष्णूला समर्पित आहे। हे मंदिर भारतातील 4 धामांपैकी एक आहे, ज्याला म्हणतात बद्रीनाथ धाम। मंदिरामध्ये बद्रीनारायणाच्या रूपामध्ये विष्णूंची काळी ग्रेनाइट देवता आहे। गर्भगृहामध्ये संपत्तीची देवता कुबेर, नारद ऋषी, उद्धव, नर आणि नारायण यांच्या प्रतिमा देखील आहेत। या मंदिराच्या आवारामध्ये एक तप्तकुंड आहे, जिथं बरेच सारे जे यात्रेकरू आहेत ते तिथं झऱ्यामध्ये स्नान करतात।
आणि ते जे तप्तकुंडाचे जे पाणी आहे त्याच्यात जर आपण अंघोळ केली किंवा स्नान केलं तर आपले जे स्किन रोग आहेत ते दूर होतात असे मानले जाते. भगवान विष्णूंचे पूर्व प्रसिद्ध निवासस्थान हे भारतातील 4 धाम तीर्थक्षेत्रातील सर्वात पवित्र तीर्थस्थानांपैकी एक हे बद्रीनाथ आहे. तर इतर 4 धाम जसं की द्वारका आहे, जगन्नाथपुरी आहे, रामेश्वरम आहे आणि हे 4थं आहे बद्रीनाथ. तर नर आणि नारायण शिखराच्या मध्ये वसलेली विष्णूची पवित्र भूमी देखील उत्तराखंडातील छोटा 4 धाम या यात्रामध्ये पण हे बद्रीनाथ धाम येतं. जसं की यमुनोत्री, गंगोत्री आणि केदारनाथपासून सुरुवात करून गढवाल हिमालयाच्या तीर्थक्षेत्रातील बद्रीनाथ हा शेवटचा आणि सर्वात प्रसिद्ध हा थांबा आहे. बद्रीनाथ हे जे सर्वात पौराणिक मंदिरांपैकी एक असल्याने त्याच्याशी ना खूप अनेक पौराणिक कथा ह्या जोडल्या गेलेल्या आहे. जसं की भगवान विष्णूंनी या ठिकाणी कठोर प्रायश्चित्त केले होते. त्यांच्या गहन ध्यानादरम्यान त्यांना जे आहे ना हवामानाची तीव्र परिस्थितीबद्दल माहिती नव्हती. सूर्याच्या तीव्र उष्णतेपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांची जी पत्नी आहे लक्ष्मीने बद्री वृक्षाचा आकार हा प्राप्त केला होता. गोल असं झाकलं होतं त्यांच्यावर आणि त्यांच्यावर तो पसरला. ते पाहून भगवान विष्णू त्यांच्या भक्तीला प्रसन्न झाले आणि म्हणून त्यांनी तिच्या नावावरून त्या जागेचे जे नाव आहे ते बद्रिकाश्रम असं हे ठेवण्यात आलेलं आहे. दुसरी आख्यायिका असं सांगते की भगवान शिव आणि देवी पार्वती एकदा बद्रीनाथमध्ये तपस्या करत होते. तेव्हा भगवान विष्णू लहान मुलाच्या वेशात आले आणि त्यांनी मोठ्याने रडत त्यांना विस्कळीत केले. ते ऐकून देवी पार्वतीने त्यांना त्यांच्या शोकाकुल वागण्याचे कारण विचारले. त्यावर त्यांनी उत्तर दिले की मला बद्रीनाथमध्ये ध्यान करायचे आहे. आणि मग शिव आणि पार्वतीने भगवान नारायणांच्या वेशात शोध घेतल्यावर बद्रीनाथ सोडले आणि ते केदारनाथला गेले. अजून एक आख्यायिका आहे की बद्रीनाथ धाम हे धर्माच्या 2 पुत्रांच्या कथेशी संबंधित देखील आहे की नर आणि नारायण ज्यांना त्याचा जो आश्रम आहे स्थापन करण्यासाठी आणि धार्मिक हिमालयाच्या मध्यभागी त्यांचा धार्मिक आधार वाढवायचा होता. पौराणिक कथानुसार त्यांच्या आश्रयासाठी योग्य जागा शोधण्याच्या शोधात त्यांनी ध्यानबद्री, योगबद्री, रुद्रबद्री आणि भविष्यबद्री या पंचबद्रीच्या 4 स्थळांचा संयोगाने शोध लावला. शेवटी ते अलकनंदाच्या नदीच्या मागे 2 आकर्षक थंड आणि गरम झऱ्यांनी आज आशीर्वादित असलेले एक जे ठिकाण आहे ते गाठले. ही जागा मिळाल्याने त्यांना खूप आनंद झाला आणि म्हणून त्यांनी या ठिकाणाचे जे नाव आहे बद्री विशाल असं ठेवले. अशा प्रकारे बद्रीनाथ हे अस्तित्वात आले. असे म्हटले जाते की स्वर्ग, पृथ्वी आणि जगात तीर्थक्षेत्र जे आहेत ते अनेक आहेत, परंतु बद्रीसारखे कोणतेच नव्हते आणि होणारही नाही. असं म्हणतात की जो जाय बद्री ओ ना जाय उद्री, म्हणजेच की जो बद्रीला एकदा गेला आहे तर त्याला परत मनुष्य योगीमध्ये जन्म घ्यावा लागणार नाही. म्हणजे परत त्यांना मनुष्याचा जो जन्म आहे तो मिळणार नाही, त्यांना मोक्षाची प्राप्ती मिळेल असा याचा अर्थ आहे. हे बघा इथं 25 वर्ष पासून हे बद्रीनाथचं सर्वश्रेष्ठ चायचं दुकान आणि हे आहे भैया केसर दूध आहे. हे आहे केसर दूध, ते बनवून देत आहेत आपल्याला. चला आता आपण केसर दूध पिऊया. हे केसर दूध आता आलं आपल्याकडे, मस्त पिऊन बघूया. हे वाट बघतायत म्हणजे आम्ही तुमची फरमाईश लवकर दिली तर लगेच आम्ही वाट बघतोय. म्हणजे तुम्हाला दिलं मस्त गरमागरम केसर दूध आणि खारी आणि इथे थंडीचा मौसम त्याच्यामध्ये गरम गरम. वाह मजा आ गया. दूध भी बारीक, केसर दूध. इथं अशा लाकडाच्या वस्तू आहेत. चपला पण लाकडी आहेत, या पर्स आहेत, त्याच्यानंतर असे स्वेटर्स आहे, शॉल आहेत, गरम कपडे भरपूर आहेत इकडे. जय बद्री विशाल की
जय. आमचं आता बद्रीनाथचं दर्शन झालंय. खूप ढकलाढकली लोटालाटी होती, गर्दी पण खूप होती तिथं, पण तरी दर्शन हे चांगल्या पद्धतीने झालं. तर आता मार्केटमध्ये आलो, मार्केटमध्ये फिरलो, त्याच्यानंतर आता इकडे खाण्यासाठी बसलो. केसर दूध पिऊन झालं. आता आम्ही ऑर्डर केला आहे ब्रेड पकोडा. मिरची ठीक आहे, ते तुम्हाला घ्या ना. मग मिरची नको. तिच्यात काय टाकायचं टाका ना. तर आता ब्रेड पकोडा आम्ही खातो. त्यानंतर पास्ता मागवला आहे आणि जिलेबी. सगळे नुसते जिलेबीवर तुटून पडलेले आहे सगळेजण. चला, इथं गरमागरम जिलेबी आता बनते, ते आता खाणार आम्ही.